तर नमस्कार वानो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर वानो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार एकदम असा खतरनाक एकदम जबरदस्त ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ कशा प्रकारे बनवायचा। एकदम सोपा विषय आहे, पण विषय कसा आहे, हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लागते कॅपकट आणि सर्व मटेरियल। तर तुम्हाला सर्व कुठे भेटते, तर तुम्हाला भेटते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, ते तुम्हाला सर्व मटेरियल एकदम फ्री मध्ये भेटते आणि कॅपकट सुद्धा, ठीक आहे। त्यामुळे तुम्ही आपलं जावा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि जर कसला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्राम वरती एक छोटासा मेसेज करा, आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढूया, ठीक आहे। तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करू। चला विषय आड करून टाकूया। तो कोयता कुठे आहे रे? तो कोयता कुठे आहे रे? ओके, मी आत्ताच व्हिडिओ बघितला, तो व्हिडिओ आपण इकडेच एडिट करायला सुरुवात करूया, ठीक आहे। तर हे आहे कॅपकटमध्ये, हे सगळे मी कॅपकट ओपन केलं आहे, VPN वगैरे कनेक्ट केलेलं आहे, सिंगापूरला सुपर VPN, ठीक आहे। एवढं सगळं करा आणि ॲपला ओपन करून घ्या। आता हे झाल्यानंतर बघू शकता काय अशा पद्धतीने विषय दिसली। स्टार्टिंगला मी आपला ओव्हरले व्हिडिओ लावला आहे आणि ह्या पुढे फोटो आहे। हे ओव्हरले व्हिडिओ लावल्यानंतर ओव्हरले व्हिडिओला काय करायचं, याचा आवाज पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे, ठीक आहे। पूर्णपणे आवाज कमी करून घेतल्यानंतर इथून पुढे काय विषय करायचं माहिती आहे काय, एकदम स्टार्टिंगला यायचं आणि तुम्हाला ॲडेड टेक्स्ट ॲडेड ऑडिओवरती क्लिक करायचं। हे बघू शकता ॲडेड ऑडिओ दिसते, एकदम स्टार्टिंगवर ॲडेड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर साऊंडवरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्हाला आपले प्रोफाईल इथं डिव्हाइसमध्ये जायचं आहे आणि डिव्हाइसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं सॉन्ग जे आहे ते तुम्हाला इथं सापडेल। म्हणजे कसा आहे विषय, आपलं जे सॉन्ग आहे ते इथंच विषय आहे, ठीक आहे। हे वालं, ठीक आहे, हे बघू शकता, हे वालं, ठीक आहे, अशा पद्धतीने। तर हे 8 सेकंदाचं सॉन्ग मी इथं ॲड केलेलं आहे। आता ह्याच्यानंतर आपला जो फोटो आहे का, या फोटोला सिम्पली आपलं जेवढं सॉन्ग आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं, जास्ती काही विषय करत बसायचं नाही, ठीक आहे, अशा पद्धतीनं। आता हे झाल्यानंतर काय करायचं, ही आपलं बघू शकता इथूनच विषय आहे बरोबर अशा पद्धतीनं, 1 मिनिट विषय, हे बघू शकता असा विषय हार्ड, ठीक आहे। ह्याच्यानंतर आपलं जे सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता अशापर्यंत थोडं पुढे त्याचे बीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲटो जनरेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मग 1 मिनिटाच्या आत जे आहे ते आपल्या इथं बीट जनरेट होऊन जाते, थोडं वेट करायचं फक्त, ठीक आहे। बघू शकता बीट जनरेट झालेत, तुम्हाला एकदम लो करायचं आहे अशा पद्धतीने, बघू शकता हे अशा पद्धतीने एकदम लो करायचं, ठीक आहे, हां। आणि त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचं। मग इथं तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीनं बरोबर जिथं बीट आहे काय, बरोबर तिथं फक्त अशा पद्धतीने फोटोचा विषय होऊन जाते। तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर जिथं बीट आहे त्या पॉईंटपाशी यायचं, बघू शकता अशा पद्धतीने आपला जो फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करायचं आहे। हे बघू शकता इथे एक बीट आहे, इथं अशा पद्धतीने स्प्लिट, बघू शकता अशा पद्धतीने जे काय आहे ते 4-5 पार्ट होऊन जातील आणि हे बघू शकता अशा पद्धतीने विषय होऊन जाईल। आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, जिथं आपला हा पहिला फोटो चालू होतो तिथे यायचं, तिथं आल्यानंतर सिम्पली तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला हा PNG जो आहे आपला ब्लॅक शॅडो PNG सिम्पली ॲड करायचं आहे आणि थोडं अशा पद्धतीने झूम करायचं आणि अशा पद्धतीने इथं ॲड करायचं आणि सिम्पली लास्टपर्यंत ओढत आणायचं आपल्या लास्टच्या फोटोपर्यंत, ठीक आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने, ठीक आहे। थोडं आणखी याला खाली ओढू शकता याचा अशा पद्धतीने, ठीक आहे, ओके। एवढं झाल्यानंतर परत तिथं जे यायचं आणि तिथं आल्यानंतर सिम्पली आणखी ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि हा जो आपला PNG आहे हा PNG तुम्हाला इथं ॲड करायचा आणि सिम्पली लास्टच्या फोटोपर्यंत ओढत न्यायचा आहे। याला सुद्धा खाली अशा पद्धतीने इथं सेट करा आणि आता काय एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तुम्हाला परत त्याच पॉईंटला यायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपल्या मटेरियलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा एक ओव्हरले व्हिडिओ असेल तो ओव्हरले व्हिडिओ ॲड करा, पूर्ण झूम करा आणि झूम केल्यानंतर तुम्हाला ह्याला काय करायचं आहे, हे बघू शकता अशा पद्धतीने स्प्लाइसवरती क्लिक करा आणि याला सुद्धा तुम्हाला लाईटन अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे। लाईटन सिलेक्ट केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। याची काय लेंथ जेवढी आहे, म्हणजे जेवढा आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओपर्यंत लास्टच्या पॉईंटला यायचं आहे, स्प्लिट करायचं, हे बघू शकता अशा पद्धतीने आणि लास्टचा पॉईंट जो आहे तो इथून डिलीट करायचा, बघू शकता अशा पद्धतीने विषय होऊन जाईल। आता एवढं झाल्यानंतर काय करायचं काय, आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो आपला खालचा PNG आहे त्या PNGवरती पहिल्यांदा क्लिक करायचं आहे आणि मग थोडं पुरं स्क्रोल करून इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं। मग तुम्हाला ग्लिचच्या सेक्शनमध्ये यायचं आणि ग्लिच नावाचा इफेक्ट देऊन टाकायचा आहे आणि दॅट्स इट, ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता एवढं झाल्यानंतर काय करा, सिंपल पद्धतीने तुम्ही इकडे लक्ष द्या पहिल्यांदा, ठीक आहे। त्याच्यानंतर हे जे आपले फोटो आहे ते 1 2 3 4 5 ह्याच्यावरती आपण इफेक्ट देणार आहे, जो पहिला फोटो त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करा आणि मग तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि नाईट क्लबमध्ये यायचं आहे। नाईट क्लबमध्ये आल्यानंतर तुम्ही इथं अशा पद्धतीने बघू शकता रिपीटेड शेक, हा जो आपला इफेक्ट आहे हा इफेक्ट देऊन सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे। आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा। मग ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला हा जो आपला हा बघू शकता अशा पद्धतीने गोल्डन बिग बँग
हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे हवाला आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि मग तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच क्रॉस स्प्लिटचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली तो दिसून जाईल. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून हा इफेक्ट इथे देऊन टाका. त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि मग ट्रेंडिंगमध्ये हा रोलिंग फिल्मचा जो आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट देऊन टाका आणि मग ओकेवरती क्लिक करा. आता लास्टचा फोटो त्याच्यावरती क्लिक करा, इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि ट्रेंडिंगमध्ये तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता कॅमेरा मुवमेंटचा जो आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट देऊन टाकायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जातो. मग तुम्ही या व्हिडिओला इथं ह्या क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करून घेऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने सेव्ह टू गॅलरी करा आणि व्हिडिओला आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका.